नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलवरती आपल्या शेतकरी मित्रांचा मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 16 नोव्हेंबर आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आज शनिवारच्या दुपारच्या लिलावचा व्हिडिओ आहे। पूर्ण ट्रॅक्टरचा लिलाव राहणार आहे। काय बाजार भाव निघतो व्हिडिओ पूर्ण बघा। दुपारची आवक 110 ते 100-150 मध्ये आवक होती। बघू काय बाजार भाव निघतो। दीक्षक तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज येणारे बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। जो बाजार भाव आपण सकाळी बघितला होता तो आपल्याला दुपारी बघायला नाही मिळाला आहे। दुपारी बाजार भाव मध्ये थोडा बदल झालाय, तर तो बदल काय आहे आणि वाढलाय का कमी झालाय ते तुम्हाला व्हिडिओ बघून कळणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण बघा। सुपर कांद्याला बाजार भाव काय होता, सरासरी काय होतं ते व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सरासरी आणि हायेस्ट लोएस्ट कळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। आपल्या व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी खात सगळ्यांचा बाजार भाव सांगेला असतो। आणि आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोजचे कांद्याचे लिलावचे व्हिडिओ तुम्ही आपल्या या चॅनलवरती बघू शकता। व्हिडिओ लाईक करा। चला भाऊ बघूया। मित्रांनो, दुपारच्या लाईनला आलोय आणि मधून सुरू केलं आपण अर्ध्या लाईनीतून। बघू शकतो तुम्ही 900 रुपये जायले, 1000 रुपये जायले, 1000 रुपये जायले। गोल्टा आहे, उंबरखेडचा गोल्टा आहे। पुढे बघू बघू शकतो तुम्ही काय केलं 1180 रुपये 1180 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळगावचा कांदा आहे 1180। पुढे बघू काय केलं 1181 1181 रुपीज 1181। कुठला आहे कांदा? पिंपळगाव। ठीक, गोल्टा गोल्टी मिक्स आहे। काय केलं 1100 रुपये जायले 1100 रुपीज। कुठले आपण? चिंचखेड। बरं ठीक, बघू शकतो तुम्ही किती गेला 1151 जायले 11.5 जायले 1151 रुपीज। कुठले आपण? उंबरखेड। ठीक आहे, 1150 रुपये जायले। पुढे बघू काय गेलं ठीक 970 रुपये जायले 970 रुपीज। बघू शकतो तुम्ही गोल्टी आहे। कुठले? पिंपळगाव बसून। बरं ठीक, किती गेलं का हो? किती गेलं 1180 रुपये 1180 रुपीज पिंपळगाव वसून। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। किती गेलं 1600 रुपये जायले 1600 रुपीज। कुठला आहे कांदा हो? आणि बियाणं कोणतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे। सकाळी किती गेलं होतं बोलले तुम्ही? 1900 रुपये जायला होतं सकाळी। आता दुपारी 1600 रुपये गेला आहे। बियाणं कोणतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे 1600 रुपीज। किती कांदा शिल्लक अजून? संपला का शेवटचं? बरं, बघू शकतो तुम्ही गोळा माल आहे। किती गेलं 1500 रुपये 1500 रुपीज। कुठला आहे कांदा? आंतरवेलीचा कांदा आहे। बियाणं कोणतं त्याचं? बरं ठीक, आंतरवेलीचा कांदा आहे। किती कांदा शिल्लक अजून? बरं, पुढे बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची। किती गेलं 1551 60-65 साईज आहे कांद्याला। 1551 जाईल 1551 रुपीज। कुठले आपण? वडनेर बायराव। बियाणं कोणतं त्याचं? बॉम्बे सुपर। आणि किती शिल्लक कांदा? एक ट्रॅक्टर। बरं, पुढे बघू काय गेला गोल्टा? 1001 रुपये जायली। गोल्टा आहे 1001 रुपीज। कुठले आपण? उंबरखेड ना। बरं ठीक, किती गेलं 1170 1170 जायले 1170 रुपीज। कुठले आपण? चिंचखेड। बरं, बघू शकतो क्वालिटी कांद्याची। किती गेलं 1250 रुपये जायले 1250 रुपीज 1250 रुपये। कुठला आहे कांदा? वासोळ। बरं, आणि कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। ठीक, पुढे बघ 1200 रुपये जायले 1200 रुपीज। चिंचखेडचा कांदा आहे। पुढे बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय गेलं 1180 रुपये। कुठला आहे कांदा? पालखेड 1180 रुपये 1180 रुपीज। ठीक आहे, काय भाव गेलं 1951 गोळा माल आहे। बघू शकतो तुम्ही 1951 70-75 साईज आहे। कुठला आहे कांदा? पिंपळगाव।
बरं ठीक. 1951 रुपये जायले. 1951 रुपीज. साईज बघू शकतो तुम्ही. ठीक बघू शकतो तुम्ही. काय गेलं? 1200 रुपये. 1200 रुपीज. सकाळी होते का? बरं. काल परवा किती गेलं होतं? काल परवा 1700 पर्यंत गेला होता. बरं. कांदाचं सुपर असेल ना तो? बरं ठीक. बियाणं कोणतं होतं दादा याचं? येल्लोवरचं बियाणं आहे. आणि कुठला आहे कांदा? अच्छा. कुठं आले? ठीक आहे चालेल. बघ शकतो क्वालिटी. काय गेलं? 1640 रुपये. कुठला आहे कांदा? खडकवाजर. बियाणं कोणतं होतं याचं? काय म्हणतो? अच्छा. बियाणं कोणतं होतं दादा याचं? घरगुती बियाणं आहे. किती कांदा शिल्लक अजून? 5-8. ठीक. बघू शकतो तुम्ही. सुपर माल आहे. किती गेलं दादा? 1890 जायले. 1890 रुपीज. कलर आहे. कुठला आहे कांदा? खडकवाजर. कोणतं बियाणं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. किती शिल्लक कांदा? 2-3 गाड्या. ठीक. पुढं बघ. ओके धन्यवाद दादा. काय गेला काका? 1251. 1251 रुपीज. 1251. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं त्याचं? पंचगंगा. शिवऱ्याचा कांदा आहे. किती कांदा शिल्लक अजून? अच्छा ठीक. काय भाव गेला? 1660 रुपये. बघू शकतो तुम्ही. 60-65 साईज आहे कांद्याला. 1660 रुपये जायले. 1660 रुपीज. कुठले आपण? खडकवाजर. आणि बियाणं कोणतं त्याचं? बरं. आंबरचं बियाणं आहे. खडकवाजरचा कांदा आहे. ठीक. किती गेलं? का किती गेलं? 1256. 1256 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं. ठीक. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही. 60-65 साईज आहे कांद्याला. किती गेलं? 1252. कुठला आहे कांदा? 30 गाव. 1252. आणि बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. 1252 रुपये जाईल. 1252 रुपीज. किती कांदा शिल्लक अजून? बरं ठीक. ओके धन्यवाद. क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 1500 रुपये जाईल. 1500 रुपीज. 1500 रुपये. कुठला आहे कांदा? लोखंडेवाडीचा कांदा आहे. 1500 रुपये जाईल. आणि बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. ठीक. किती गेलो? 1940 रुपये. क्वालिटी कांद्याची. 1940 रुपीज. कुठला आहे कांदा? वडनेर भैरव. बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे. किती कांदा शिल्लक अजून? 4-5 ट्रॅक्टर. ठीक. पुढं बघू. काय गेलं? 19.5 का? 1950 रुपीज. कुठला आहे कांदा? बोयगाव. बियाणं कोणतं त्याचं? बरं ठीक आहे. गजाननचं बियाणं आहे. बोयगावचं कांदा आहे. 19.5. किती गेलं? 1340 रुपये. 1340 रुपीज. 1340. कुठला आहे कांदा? बोयगाव. आणि बियाणं कोणतं त्याचं? आंबरचं बियाणं आहे. ठीक आहे. बोयगाव. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 1555 जाईल. 1555 रुपीज. कुठला आहे कांदा? ओझरचा कांदा आहे. बघू शकतो क्वालिटी. बरं. काल परवा काय गेला होता मार्क? 1600 रुपये जायला होता. ठीक. ओके. बियाणं कोणतं बोलले याचं? अंबर ना? ठीक. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही. सुपर मालिक. कलर आहे. काय गेलं? 1660 रुपये जायले. 1660 रुपीज. कुठला आहे कांदा? हिंगणवेडे. आणि बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक. हिंगणवेडेचा कांदा आहे. 1660 जायले. 1660 रुपीज. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय गेलं? 1300. बरं. 1380 जायले. 1380 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं. आणि बियाणं कोणतं त्याचं? येलोरा बियाणं आहे.
ओके, पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलो, काय भाव गेलं? 1356 जाईल. 1356 रुपीज. कुठला आहे कांदा? शिंपी टाकळी. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे, शिंपी टाकळी. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. पुढं बघ. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1380 जाईल. 1380 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? रेड फोरचं बियाणं आहे. ठीक आहे. कांदा किती शिल्लक असेल अजून? 50 क्विंटल आहे. ठीक आहे. सकाळी किंवा 1-2 दिवस आधी होते तुम्ही? काल होते. काल किती गेलं होतं? 1580 रुपये गेला. काय फरक वाटलं का आज? 200 रुपयांनी मार्केट डाऊन. बरं, ठीक आहे. पुढं बघू. धन्यवाद. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. साईज आहे. काय गेलं दादा? 1851. 1851 रुपीज. 1851. बघू शकतो तुम्ही. 65-70 साईज आहे कांद्याला. गोळा माल आहे. बरं, कुठले दादा आपण? भोयगाव. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे. शिल्लक कांदा किती असेल अजून? आहे ना, 30-40%. ठीक. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय केलं? 1360 रुपये जायले. 1360 रुपीज. कुठला आहे कांदा? कर दादा, कांदा कुठला आहे? कारसूळ ना. बरं, ठीक. पुढं बघू. काय भाव गेलं? कम्प्लीट 1802 जायले. 1802 रुपीज. बघू शकतो मी. कलर आहे, साईज आहे, क्वालिटी कांदा आहे. बरं, कुठले आपण? आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? जिंदालचं बियाणं आहे. जिंदालचं बियाणं आहे. बघू शकतो मी. जास्त जायला होता काल. 1952 काल गेला होता. सकाळी का दुपारी? दुपारी. अच्छा, दुपारी 1952 जायला होतं. आणि आज 1802-3 रुपये जायले. बरं, ठीक आहे. 150 रुपयाने आज कमी गेला ना. किती कांदा शिल्लक अजून? 4 ट्रॉले. बरं, ठीक. पुढं बघू.